विधानसभेपूर्वी राज्य सरकारने केलेल्या लोकप्रिय घोषणांमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडतोय। राज्यापुढे जवळपास 2 लाख कोटी रुपयांची वित्तीय तूट असल्याचं चित्र आहे। त्यामुळे सरकारी खर्चात 30% कपातीचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर येते। त्याचबरोबर राज्य सरकार काटकसरीच्या योजना लागू करण्याच्या विचारात आहे। महसुली आणि भांडवली खर्चात 30% कपात करण्याचा सरकारचा विचार असून वाहनांच्या इंधन खर्चात तसेच विदेशातील प्रवास यात्रेलाही कात्री लागण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, शेतीला मोफत वीज यासारख्या घोषणांमुळे राज्यापुढे आता जवळपास 2 लाख कोटी रुपयांची वित्तीय तूट पाहायला मिळते। पैशाची उधळपट्टी फार सुरू होती मधल्या काळामध्ये, जे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की फुकटच्या योजना मतांसाठी ज्या आल्या त्याच्यामुळे तिजोरीवरती भार पडतोय, सरकार चालवणं कठीण आहे। मोठ्या प्रमाणावर महसुली तूट ही निर्माण झाल्याचं चित्र आणि वस्तुस्थिती समोर आलेली आहे। ही तूट भरून काढण्याकरता काही योजनांना कात्री द्या, ही भूमिका देखील सरकार स्वीकारत आहे। आता ही तूट भरून काढण्याकरता केंद्र सरकारकडून त्यांनी निधी आणावा। कोणत्याही योजनांवर कात्री न लावता, विकास कामं ही रद्द न करता त्यांनी केंद्र सरकारमधून ही तूट भरून काढावी। सदरची महसुली तूट जी आहे ती भरून काढण्याकरता आता केंद्र सरकारकडून निधी मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या 2 उपमुख्यमंत्र्यांनी खेचून आणावा, ही माझी त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे। लाडक्या योजनांचा सरकारच्या तिजोरीवर भार, 2 लाख कोटी रुपयांची वित्तीय तूट। महसुली आणि भांडवली खर्चात 30% कपातीचा विचार। वाहनांच्या इंधन खर्चात कपातीचा विचार। परदेश यात्रेलाही कात्री लागण्याची शक्यता। लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतीला मोफत वीज योजनांचा भार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।